प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आजच्या मराठी विषय अध्यापनात आपले मनापासून मनापर्यंत सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपला देश आणि आपले महाराष्ट्र राज्य यांना संतांची भूमी म्हणून ओळखल्या जातं. जगात आपण या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. आपल्या संतांनी, आपल्या महात्म्यांनी मानवाच्या उद्धारासाठी जो उपदेश केलेला आहे, खरोखर त्यातून जगानं प्रेरणा घेतलेली आहे. मग त्या ठिकाणी जगद्गुरू संत तुकाराम असेल, जगद्गुरू संत श्रेष्ठ माऊली ज्ञानोबराय असतील, संत जनाबाई असतील, या संत प्रभावळीतील अनेक संत महात्म्यांची आपल्याला नावं घेता येतील. आज आपण संत जनाबाई यांच्या धरीला पंढरीचा चोर या कवितेतून भगवंताविषयी जनाबाईंच्या मनामध्ये असलेली ओढ बघणार आहोत. तर चला आपण कवितेकडे वळूया. दुसरी कविता आहे संतवाणी, त्यातील दुसरा भाग धरीला पंढरीचा चोर. वारकरी संप्रदायातील संत कवयित्री, त्यांना संत नामदेवांच्या सानिध्यात विठ्ठल भक्तीचा ध्यास लागला. जनाबाईंनी विपुल काव्यरचना केली आहे. विशुद्ध वात्सल्य, आत्मसमर्पणाची भावना त्यांच्या अभंगवाणीत ओतप्रोत भरलेली आहे. प्रस्तुत अभंगात विठ्ठलाबरोबरचे प्रेमळ सुखसंवाद आहेत, लटकी भांडणे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जनाबाई यांचं देवाशी असलेलं भांडण या कवितेतून अर्थात या अभंगातून वर्णिलेलं आहे. मग हे भांडण खरोखरचं होतं का, की नाटकी होतं, लटकं होतं? चला आपण प्रत्यक्ष कवितेतनं बघूया. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधोनिया दोर. हृदय बंदीखाना केला, आत विठ्ठल कोंडीला. शब्दे केली जवाजुडी, विठ्ठलपायी घातली बेडी. सोहम शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुलती आला. जनी म्हणे बा विठ्ठला, जीवेन सोडी मी तुला. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधोनिया दोर. पहिल्याच चरणामध्ये जनाबाई म्हणतात की बाबांनो, गळ्यामध्ये मी भक्तीचा दोर बांधून पंढरीच्या चोराला पकडलेला आहे. मुलांनो, हा चोर साधा सुधा नाही बरं का. हा चोर गल्ली बोळातला नाही बरं का. हा चोर आहे पंढरीचा आहे. पंढरीचा विठ्ठल अर्थात विठू माऊलीला या ठिकाणी जनाबाईंनी चोर म्हटलेला आहे. मग मला सांगा, खरोखर विठू माऊली चोर होते का हो? नाही ना. पण श्री विठ्ठलांबरोबरचा सुखसंवाद या ठिकाणी रेखाटताना जणू काही विठ्ठलाबरोबर लटकं भांडण आहे, हे जनाबाईंनी ठासून सांगितलेलं आहे. कारण गळ्यामध्ये भक्तीचा दोर म्हणजे जनाबाईंना विठ्ठलामध्ये आपल्याला इतकं रममान करायचं आहे की त्या विठ्ठलाशिवाय राहू शकत नाही. आणि म्हणून या विठ्ठलाला त्यांनी दोराच्या साह्यानं जणू काही बांधून ठेवलेलं आहे. पुढे म्हणतात, हृदय बंदीखाना केला, आत विठ्ठल कोंडीला. हृदय बंदीखाना केला. बाळांनो, जनाबाई काय म्हणतात बघा. माझ्या हृदयाचा बंदीखाना म्हणजे कैदखाना,
कैदखाना म्हणजे जेल. जेल अर्थात इंग्रजी शब्द आहे. तर कैदखान्यामध्ये मी माझ्या विठ्ठलाला डांबून ठेवलेला आहे. आणि हा कैदखाना विटामातीनं बांधलेला नाही बरं का. हा कैदखाना कुठे जिल्ह्याच्या ठिकाणी नाही बरं का बाळांनो. हा कैदखाना म्हणजे कुठलं पोलीस स्टेशन नाही बरं का. तर हा कैदखाना आहे कवयित्रींचं हृदय. म्हणजे जनाबाईंच्या हृदयामध्ये त्यांनी विठ्ठलाला कोंडलेलं आहे. एक वेळ विटा मातींनी सिमेंटच्या साह्यानं बांधलेला तुरुंग फोडून त्यातला व्यक्ती बाहेर पळून जाऊ शकतो. पण जर एखाद्याला हृदयामध्ये कोंडलं, हृदयामध्ये स्थान दिलं, तर त्या हृदयातून पळून जाण्याची हिंमत देवामध्ये सुद्धा नाही. आणि म्हणून जनाबाई म्हणतात की मी विठ्ठलाला, पंढरीच्या पांडुरंगाला माझ्या हृदयामध्ये कोंडलेलं आहे. आणि आता त्याची इथून कधीही सुटका नाही. म्हणजे जनाबाईंना विठ्ठल स्वतःच्या हृदयामध्येच हवे होते. याला म्हणतात भक्ती. नुसतं मुखानं हरिनाम बोला, पुढे पुढे चला असं नाही. हरिनाम तर प्रत्येकजण घेतोय, पण किती मनापासून घेतो, हृदयापासून घेतो, याला खरं महत्त्व आहे. आणि जनाबाईंना हृदयापासून विठ्ठलाची आवड होती. चला पुढे. शब्दे केली जवाजुडी, विठ्ठलपायी घातली बेडी. मुलांनो, या पंढरीच्या चोराला शिक्षा म्हणून जवाजुडी म्हणजे शब्दांची जुळवाजुळव करून, शब्दांची जुळवाजुळव करून, साखळी करून आणि विठ्ठलाच्या पायांमध्ये भक्कम अशी न तुटणारी बेडी मी घातलेली आहे. कशी बरं? आता ही शब्दांची जुळवाजुळव म्हणजे नेमकं काय केलं जनाबाईंनी? तर जनाबाईंनी विठ्ठलासाठी भजन गायलेलं आहे, भजन लिहिलेलं आहे. आणि ते लिहिलेलं भजन, लिहिलेला अभंग त्यांनी आपल्या परमात्म्यासाठी, आपल्या देवासाठी अर्थात विठुरायासाठी, विठू माऊलीला आपलंसं करण्यासाठी भजन गाऊन एक प्रयत्न केलेला आहे. त्या देवाला आपल्या जवळ ठेवण्याचा, त्याला बंदिस्त करण्याचा. अर्थात आपण कीर्तन, प्रवचन आणि विविध ठिकाणी भजनांचा कार्यक्रम नेहमी ऐकत असतो. कुठे व्यावसायिक भजनं असतात, म्हणजे पैसे घेऊन केलेले कार्यक्रम आहे की नाही. त्या भजनामध्ये कदाचित स्वार्थ असेल, पैशाचा स्वार्थ असेल, प्रतिष्ठेचा स्वार्थ असेल. पण या ठिकाणी जनाबाईंनी जे भजन गायलेलं आहे त्यामध्ये त्यांचा स्वार्थ होता बरं का. पण कोणता स्वार्थ? पैशाचा, संपत्तीचा, प्रतिष्ठेचा नव्हे, तर भगवंताला, विठ्ठलाला प्राप्त करण्याचा स्वार्थ होता, स्वतःच्या जवळ ठेवण्याचा स्वार्थ होता. पुढे बघूया मित्रांनो. सोहम शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुलती आला. सोहम, सोहम म्हणजे अहंकार, सोहम म्हणजे मीपणा, सोहम म्हणजे व्यर्थ अभिमान. मुलांनो, विठ्ठलावरती मी अहमपणाचा भडीमार केलाय, अहंकारीपणाचा हल्ला केला. तू म्हणजे मीच,
असं विठ्ठलाला मी ठासून सांगितलं. तेव्हा विठ्ठल अक्षरशः व्याकुळ झालाय. विठ्ठल काकुळतीला आला. विठ्ठल म्हणू लागला, विठ्ठल मला विनवणी करू लागला, विनंती करू लागला, जना मी अहंकारी नाही ग, मी स्वार्थी नाही ग, माझ्या ठिकाणी अहमपणा नाही ग. बघा, जनाबाईंनी विठ्ठलाला अहंकारी म्हटलं, अहमपणा असल्याचं ठासून सांगितलं. म्हणजे एक प्रकारे जणू देवावरती त्यांना आरोप केलाय. आणि मग आपल्या लाडक्या भक्तानं केलेला हा आरोप बघितल्यानंतर देवाला त्या ठिकाणी सांगावं लागलं, विनवणी करावी लागली. मी कायम तुझ्या जवळच राहील, पण असे आरोप माझ्यावरती कृपा करून करू नकोस. मग जनाबाई काय म्हणतात बघा, जनी म्हणे बा विठ्ठला, जीवेन सोडी मी तुला. जीवेन सोडी म्हणजे जिवंत असेपर्यंत, आणि जीवेन सोडी म्हणजे जिवंत सोडणार नाही. मी जिवंत असेपर्यंत तुला सोडणार नाही, आणि मी जिवंत सोडणार नाही. काकुळतीला आलेला विठ्ठल जनाबाईंना विनवणी करू लागलाय, असं वर्णन या ठिकाणी कवयित्रींनी केलेलं आहे. जेव्हा विठ्ठलावरती अहंकारी, मीपणा, अभिमानी असे वेगवेगळे आरोप, अर्थात ते आरोप खरे नव्हते मुलांनो. हे आरोप खरे नव्हते. हे आरोप म्हणजे नाटकी होते. ते एक प्रकारची नौटंकी होती, लटकेपणा होता, लटकं भांडण होतं, नाटकी भांडण होतं. हे ध्यानात घ्या. ज्या देवाला प्राप्त करायचं त्या देवाला जनाबाई कधीही अहंकारी म्हणणार नाही, स्वार्थी म्हणणार नाही, अभिमानी म्हणणार नाही. हे म्हणण्यामागचा उद्देश फक्त विठ्ठलाला प्राप्त करायचं होतं. हे विठ्ठला, मी तुला नाही सोडणार जिवंत, कारण माझ्या मनामध्ये कायमस्वरूपी तुझाच सहवास राहिला पाहिजे. आणि त्यासाठी मला जे काही करावं लागेल ते मी करेल, मला जी काही व्यवस्था करावी लागेल ती मी करेल, जी काही तजवीज मला करावी लागणार आहे ती मी करेल, पण मी तुला सोडणार नाही, मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. तू माझ्याच ठिकाणी राहायला हवंस. म्हणजे देवाला सदैव आपल्या हृदयामध्ये जनाबाईंना ठेवायचं आहे. म्हणून जनाबाई त्याला बंदिवान करण्याची आस बाळगतात. जेलमध्ये एखाद्या कैद्याला कोंडावं, देव काही आरोपी नाही, पण देवाला जनाबाईंना आपल्या हृदयात कोंडायचं आहे. आणि हृदयात कोंडण्यासाठी त्या अतोनात प्रयत्न करत आहेत. त्यांना तशी इच्छा, तशी आस लागलेली आहे. आणि ती आस त्यांनी या अभंगात मुलांनो व्यक्त केलेली आहे. मुलांनो, चोर आणि शिपायाचं रूपक या कवितेमध्ये जनाबाईंनी वापरलेलं आहे. ठीक आहे नाही? चोर असतो, शिपाई असतो. चोर पळण्याचा प्रयत्न करतो, शिपाई पकडण्याचा प्रयत्न करतो. शिपाई म्हणतो मी तुला जाऊ देणार नाही, पण या ठिकाणचा चोर हा जनाबाईंची भक्ती बघितल्यानंतर कुठेही न जाणारा आहे. बाळांनो, या ठिकाणी ही छोटीशी कविता संपलेली आहे. आपण नवीन पाठात पुन्हा नवीन भागामध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.